मित्रांनो, मी संग्राम मळेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काल क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये प्रॅक्टिस सेट 2.6 ला काल सुरुवात केली, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ते कसं होतं ते आपण एक्झाम्पलच्या मार्फत बघितलं. त्याच्यामध्ये आपण काल क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट केला होता. तर आज आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 असा आहे, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. म्हणजे विवेक हा किशोरपेक्षा काय आहे, 5 वर्षांनी मोठा आहे. द सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. म्हणजेच काय, त्यांच्या दोघांच्या वयांचा जर रेसिप्रोकलची जर तुम्ही ऍडिशन केली तर ती किती येते, 1/6. तर क्वेश्चन असा आहे, फाइंड देअर प्रेझेंट एजेस. मग तुम्ही म्हणसाल येतं नेमकं आता परीक्षेमध्ये जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला तर तुम्ही म्हणसाल येतं नेमकं आता लिनियर इक्वेशन किंवा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन घ्यायचं का क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे कसं ओळखायचं. तर सपोज तुम्ही म्हटलं चला हेच एक्झाम्पल आपण काय करू, लिनियर इक्वेशन हे सॉल्व्ह करू. तर जमते का चेक करू आपण. तर लक्ष द्या, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. म्हणजे विवेक हा किशोरपेक्षा काय 5 वर्षांनी मोठा आहे, बरोबर. आता दोन माणसं आहेत, म्हणजे एकाचं मी सपोज एक्स घेतलं, म्हणजे विवेकचं मी एक्स घेतलं आणि किशोरचं मी वाय घेतलं, समजते. तर मला सांगा यात मोठं कोण आहे, तर विवेक. कोणापेक्षा, किशोरपेक्षा. किती वर्षांनी, 5. ह्याचा अर्थ मी ह्याच्या एज मधून ह्याचं एज मायनस केलं तर काय भेटते मला, 5. म्हणजे एक इक्वेशन तयार होते. पण आता दुसरी कंडिशन काय, द सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. मग आता मला सांगा ह्याच्या एजचा रेसिप्रोकल घातला म्हणजे काय होते, 1/x. ह्याच्या एजचा रेसिप्रोकल काय होते, 1/y इज इक्वल टू 1/6. आता मला सांगा हे इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे का, तर नाही, समजते. जर वरती सुद्धा 1/x आला असतं, 1/y आला असतं तर मग आपण काहीतरी ऍडजस्टमेंट केली असते. मग ते तुम्हाला माहिती आहे, पुट करून वगैरे आपण ते केलं असतं. पण इथं अडचण काय झाली, एक इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे पण एक इक्वेशन लिनियर इक्वेशन येत आहे का, तर येत नाही. याचा अर्थ हा क्वेश्चन आपण लिनियर इक्वेशनने सॉल्व्ह करू शकत नाही. मग ह्यासाठी काय वापरायचं लागेल आपल्याला, क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याचा वापर कसा करायचा बघा. तर लक्ष द्या, आता ह्या दोघांमध्ये लहान कोण आहे, किशोर. मी काय करतो, लेट द एज ऑफ किशोर बी x इयर्स. आता किशोरचं एज किती घेतलं मी, x. तर मला सांगा विवेक हा किशोरपेक्षा काय आहे, 5 वर्षांनी मोठा आहे, समजते. म्हणजे काय ना, तर एज ऑफ विवेक बी काय होईल, ह्याच्यापेक्षा 5 ने जास्त, म्हणजेच x+5 इयर्स. समजले. म्हणजे आपण एकच व्हेरिएबल घेतला, कारण 2 व्हेरिएबल तर आपण घेऊ शकत नाही, म्हणजे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करू शकत नाही. मग आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं ते आपण बघतोय. पहिलं काम काय झालं, तुम्हाला दोघांची एज x मध्ये भेटली, बरोबर. आता कंडिशन काय आहे, आता याचा वापर संपला आपला. आता कंडिशन काय आहे, तर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. आता कंडिशन काय आहे, द सम म्हणजे काय, ऍडिशन कोणाची, द रेसिप्रोकल म्हणजे जे एज आहे ना ते उलट करायचं. म्हणजे सपोज 2 असेल तर त्याचा रेसिप्रोकल येतो 1/2. 4 असेल तर त्याचा रेसिप्रोकल येतो 1/4. अशा प्रकारे. म्हणजे एज किती आहे, x. त्याचा रेसिप्रोकल काय मग 1/x. आणि विवेकचे एज काय, x+5. त्याचा रेसिप्रोकल काय होतोय, 1/x+5. ह्या दोघांची ऍडिशन किती येते, इज 1/6. समजले. मग आता सॉल्व्ह करतो. कसं सॉल्व्ह करतो आपण, तर इथेच चेक करा, ऍडिशन करताना डिनॉमिनेटर सेम आहे का, तर नाही. मग काय करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय येते, ह्याने जर मल्टिप्लाय केलं 1 ला तर काय येते, x+5 प्लस x × 1 हे होत आहे x. समजले. आपण खालचेच मल्टिप्लिकेशन म्हणजेच x × x+5 इज इक्वल टू 1/6. समजलं. पुढे x + x हे झालं 2x प्लस
5 अपॉन x इंटू x x स्क्वेअर प्लस x इंटू 5 5x इज इक्वल टू 1 अपॉन 6. समजले? या स्टेपला काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय येते 6 इंटू 2x म्हणजे झालं 12x प्लस 6 5 जा 30 इज इक्वल टू 1 ने केलं x स्क्वेअर प्लस 5x आहे असं. समजले? मग आता बघा हा x स्क्वेअर प्लस 5x आहे असा. हा प्लस 12x इकडे काय होते मायनस 12x. हा प्लस 30 त्याला काय होते मायनस 30. ह्या साईडला काय राहते 0. समजले? हेच आपण कसं लिहू शकतो तर x स्क्वेअर ह्या दोघांची साइन डिफरंट म्हटल्यावर सबट्रॅक्शन म्हणजेच काय ते 12 मायनस 5 7x मोठ्या नंबर साइन मायनस आणि मायनस 30 आहे असं इज इक्वल टू 0. हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार. आता सॉल्व कसं करतो हे सर्वांना माहिती आहे. तर काय करतो आपण त्याचे फॅक्टर पाडतो. बरोबर ना? मला सांगा फॅक्टर पाडायला गेलो आपण तर काय पडतात फॅक्टर. वरती काय येते 1 इंटू मायनस 30 ते मायनस 30. समजले? आणि खाली काय येते मायनस 7. मायनस 30 चे फॅक्टर काय येतात 1 च्या टेबल मध्ये आहे 1 इंटू 30. 2 च्या पण आहे 2 इंटू 15. 3 च्या आहे 3 इंटू 10. 4 च्या आहे का नाही 5 च्या आहे किती नंबरला आहे 6 च्या आहे का आहे म्हणजे एवढेच फॅक्टर पडतात. समजले? आता वरचं साइन कोणतं आहे मायनस. मायनस ह्याचा अर्थ डिफरन्स किती आला पाहिजे ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय पाहिजे 7 पाहिजे. पुन्हा मला डिफरन्स 7 आहे तर 10 आणि 3 म्हणजे त्यांना 10 आणि 3. समजले? आता साइन मायनस साइन आहे याचा अर्थ एक प्लस असणार एक मायनस असणार आहे. पण खालचा कोणता आहे खालचे नंबर साइन काय मायनस. याचा अर्थ मोठ्या नंबरला मायनस बारक्याला प्लस. समजले? आता बघा म्हणजेच काय येते एक्स स्क्वेअर थोडी जागा ठेवा मायनस 30 इज इक्वल टू 0. इथे जागा सोडली तर घ्यायचं काय मायनस 10x प्लस 3x. समजलं? त्यानंतर काय ह्या दोघांची पेअर ह्या दोघांची पेअर बाकी प्रोसेस सेम आहे. कॉमन काय निघतोय x राहते काय x मायनस 10. सेम हाच ब्रॅकेट पुढे लिहायचा x मायनस 10 इज इक्वल टू 0. मग कॉमन काय निघला तर 3x आहे ते x आहे म्हणजे 3 काय झाला कॉमन. साइन कोणता आहे प्लस. समजलं? मग काय भेटतं तुम्हाला जो ब्रॅकेट डबल झालाय तो एकदा आणि बाहेरचा कारण हा ब्रॅकेट काय होतो कॉमन निघतो. राहतोय काय x प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय सॉरी इथे मायनस आहे x मायनस 10 इज इक्वल टू काय 0 और x प्लस 3 इज इक्वल टू काय 0. समजले? मग आता सांगा काय येते therefore x is equal to 10 or x is equal to minus 3. पण x म्हणजे काय तर एज आहे आणि एज कधी निगेटिव्ह असतं का तर नसतं. बट x is not equal to minus 3 since age cannot be निगेटिव्ह. एज कधीच निगेटिव्ह नसतं आणि एज निगेटिव्ह नसेल याचा अर्थ x ची व्हॅल्यू काय आली 10 आणि x म्हणजेच काय आपलं द एज ऑफ किशोर. therefore the age of किशोर be 10 years आणि the age of विवेक बी किती असणार आहे x प्लस 5 म्हणजेच काय 10 प्लस 5 किती होते 15. समजले? अगदी सोपा क्वेश्चन आहे. एकदा व्यवस्थित पाहून घ्या. फक्त लक्षात ठेवा कंडिशन म्हणजे या क्वेश्चन मध्ये सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचा वापर करायचा आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशनचा वापर करायचा आहे एवढं फक्त ओळखायला आलं पाहिजे. काही काही एक्झाम्पल असे पण आहेत की जे आपण लिनियर इक्वेशनने पण सॉल्व्ह करू शकतो आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनने पण सॉल्व्ह करू शकतो. असे पण एक्झाम्पल आहेत. सध्या बुक मध्ये असे एक्झाम्पल नाहीत पण येऊ शकतात असं तुम्हाला. समजतंय? एकदा व्यवस्थित पाहून घे त्यानंतर आपण पाहू क्वेश्चन नंबर 5. तर एक्झाम्पल नंबर 5 तुम्हाला दिले सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन द सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. म्हणजे सुयशला काय झाले
त्याच्या पहिल्या टेस्टपेक्षा सेकंड टेस्टमध्ये काय झालं, 10 मार्क जास्त भेटतात. त्यानंतर 5 टाइम्स द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट इज द सेम ॲज स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टेस्ट. म्हणजे सेकंड टेस्टच्या मार्कचं 5 टाइम्स केलं तर हे कशाला इक्वल भेटते, तर फर्स्ट टेस्टच्या स्क्वेअरला. समजते. फाइंड हिज स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय, फर्स्ट टेस्टचा स्कोर काय असेल. म्हणजे टेस्ट दोन आहेत, एक म्हणजे फर्स्ट टेस्ट आणि दुसरी म्हणजे सेकंड टेस्ट. समजते. तर हा क्वेश्चन क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आहे का हे कसं ओळखायचं, तर ह्याच्यामध्ये काय आले, स्क्वेअर टर्म आले. तुम्हाला आधीच सांगितले मल्टिप्लिकेशन असेल, स्क्वेअर असेल, ह्याच्या आधीच एक्झाम्पल बघितलं रेसिप्रोकल, ह्या टाईपचे जर क्वेश्चन म्हणजे वर्ड जर त्या एक्झाम्पलमध्ये असतील तर आपण काय करतो, शक्यतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचाच वापर करतो. समजते. इथं पण आपण काय करणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचाच वापर करणार आहोत. तर क्वेश्चन काय विचारला तुम्हाला, फाइंड द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. मी काय करतो, आता तो विचारला याचा अर्थ आपल्याला माहित नाही, तो काढायचा आहे. मग तोच आपण एक सपोज करू, लेट स्कोर ऑफ फर्स्ट टेस्ट इज एक्स. समजते. अँड स्कोर ऑफ सेकंड टेस्ट इज. आता मग काय घ्यायचं तो, तर त्यांनी सांगितले सुयश स्कोर 10 मार्क मोर, म्हणजे 10 मार्क जास्त आहेत कोणापेक्षा, इन सेकंड टेस्ट देन दॅट इन द फर्स्ट. म्हणजे फर्स्ट टेस्ट पेक्षा सेकंड टेस्ट मध्ये 10 मार्क काय आहेत, मोर म्हणजे जास्त आहेत. फर्स्ट टेस्ट मध्ये किती आहेत, तर एक्स, सेकंड मध्ये किती असतील त्याच्यापेक्षा 10 ने जास्त, म्हणून आपण प्लस केलं. समजले. आता त्यानंतर तुम्हाला कंडिशन दिली, ती कंडिशन काय आहे, तर कंडिशन असे, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. तर गिवन कंडिशन काय आहे, 5 टाइम्स. 5 टाइम्स म्हणजे काय, 5 ने मल्टिप्लाय करायचं कुणाला, द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टचा स्कोर काय, एक्स प्लस 10 इज सेम. सेम म्हणजेच इज म्हटलं की इक्वल, सेम बरोबर ना, कुणाला, स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्ट मध्ये किती आहेत, एक्स, त्याचा स्क्वेअर. समजले. हे सॉल्व करू आपण. 5 इंटू एक्स 5x प्लस 5 इंटू 10 50 इज इक्वल टू एक्स चा स्क्वेअर. समजले. हे दोन्ही प्लस द्यायला काय होते, मायनस, म्हणजे असं होईल एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. म्हणजेच हे इक्वेशन काय झालं, एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. समजले. त्यानंतर काय करतो आपण, याचे फॅक्टर पाडतो. मग फॅक्टर काय पडतात, तर लक्ष द्या, वरती काय ते 1 इंटू मायनस 50 मायनस 50 आणि खाली काय ते मायनस 5. समजले. त्यानंतर काय करतो आपण, 50 चे फॅक्टर पाडतो. 50 चे काय फॅक्टर पडतात, तर 1 इंटू 50 2 च्या पण टेबल मध्ये येते, म्हणजे 2 ने डिवाइड होते, आन्सर काय भेटते 25. 3 ने डिवाइड होते का, तर नाही होत. 4 ने नाही होत, 5 ने होते. 5 10 जा 50. 6 च्या टेबल मध्ये येत नाही, 7 च्या पण येत नाही, 8 च्या येत नाही, 9 च्या येत नाही, डायरेक्ट 10 च्या. म्हणजे एवढेच फॅक्टर पडतात. समजले. तर आता लक्ष द्या, साइन कोणता आहे, मायनस. ह्याचा अर्थ ह्या पेअर मधला डिफरन्स किती आला पाहिजे, 5. मायनस आहे त्यामुळे डिफरन्स, प्लस असता तर ऍडिशन आले असते. समजते. मला सांगा, मायनस आहे बरोबर, मायनस आहे म्हटलं डिफरन्स किती आला पाहिजे, 5. कोणामधला डिफरन्स 5 आहे, तर 10 आणि 5 मधला. समजते. आता साइन द्यायच्यात, मायनस आहे याला ते प्लस असणार एक मायनस, खालचं काय आहे मायनस, म्हणजे मोठ्या नंबरला मायनस, बारक्या नंबरला प्लस. समजलं. त्याच व्हॅल्यू आपण पुट करू. मग काय येते, एक्स स्क्वेअर मायनस 50 ही त्याची जागा ठेवली, म्हणजे स्प्लिट करून लिहायचे. कसं येते, मायनस 10x प्लस 5x. समजले. ह्या दोघांची पेअर, ह्या दोघांची पेअर, कॉमन काय निघते, एक्स राहते काय, एक्स मायनस. समजले. सेम तर एक्स मायनस 10, कॉमन काय निघलाय, तर 5x इथे नसते, एक्स आहे म्हणजे 5
कॉमन साइन कोणता आहे प्लस. समजलंय. मग काय येते एक्स मायनस 10 जो ब्रॅकेट डबल आला एकदा आणि बाहेरचं एक एक्स प्लस इज इक्वल टू 0. म्हणजेच काय भेटते एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 10 और एक्स इज इक्वल टू मायनस 5. तर तुम्हाला एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटल्या, त्यातली ही व्हॅल्यू कशी आहे निगेटिव्ह, आणि ह्या टेस्टमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही असं सांगितलं असतं आपण. त्यामुळे इथं काय करू आपण बट एक्स इज नॉट इक्वल टू मायनस 5 सिन्स इथं सांगितलं असतं आपल्याला निगेटिव्ह सिस्टीम आहे तर आपण घेतली असते. सांगितलं तसं आपल्याला नाही सांगितलं, इथं आपण म्हणू कारण टेस्ट मध्ये मार्क आपण एक तर 0 पडतील किंवा 0 पेक्षा जास्त पडणार आहेत. समजतंय. मग इथं काय लिहायचं स्कोर कॅनॉट बी निगेटिव्ह. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय आलं 10 आणि एक्स म्हणजेच काय स्कोर ऑफ द फर्स्ट टेस्ट तेच आपल्याला विचारले. देअरफॉर स्कोर ऑफ फर्स्ट टेस्ट इज 10. समजले. जर विचारलं असं सेकंड टेस्टचा पण स्कोर काय तर आपण काय केलं असतं एक्स प्लस 10 म्हणजे 10 प्लस 10 केलं असतं. आन्सर काय भेटलं असतं तुम्हाला 20. समजले. अगदी सोपं आहे. एकदा व्यवस्थित पाहून घ्या, त्यानंतर आपण पाहू क्वेश्चन नंबर 6. तर एक्झाम्पल नंबर 6 तुम्हाला दिले. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. म्हणजेच एक मिस्टर कासम नावाचा माणूस आहे, त्याने काय केले अर्थन पॉट तयार करण्याचा एक बिझनेस चालू केला. अर्थन पॉट म्हणजेच काय तर चिनी मातीची भांडी बनवण्याचा बिझनेस त्याने चालू केला. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. तो दिवसाला ठराविक भांडी तयार करतो. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट is rupees 40 more than 10 times the total number of pots he makes per in one day. मी आता तुम्हाला सांगितलं की तो दिवसाला काय करतो सर्टन भांडी म्हणजेच सर्टन नंबर ऑफ पॉट्स तयार करतो. म्हणजेच जर तो दिवसाला 10 करत असेल तर रोज तो 10 तयार करणार. समजते. जर दिवसाला तो 12 तयार करत असेल तर रोज तो 12 तयार करणार. समजते. म्हणजे तो कमी जास्त तयार करत नाही. एक फिक्स नंबर आहे तेवढीच तो पॉट काय करतो दिवसाला तयार करतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी सपोज करतो की तो दिवसाला किती पॉट्स तयार करतोय 10. म्हणजे दिवसाला तो 10 पॉट्स तयार करतोय. तर त्याची प्रोडक्शन कॉस्ट काय एक पॉट तयार करण्याची प्रोडक्शन कॉस्ट काय सांगितली त्यांनी तर 40 रुपीज मोर. 40 मोर म्हणजे 40 ने जास्त. कोणापेक्षा 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे. तो दिवसाला किती पॉट्स तयार करतोय 10 म्हणजेच 10 into 10. जेवढे पॉट्स तयार करतोय त्याचे 10 टाइम्स त्याच्यापेक्षा 40 ने जास्त ही काय आहे त्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे. समजते. 1 पॉट तयार करण्याची. तर मला सांगा किती झाले 10 into 10 100 प्लस 40 140. म्हणजेच तो दिवसाला 10 पॉट तयार करतोय पण एकाची प्रोडक्शन कॉस्ट किती 140. तर टोटल प्रोडक्शन कॉस्ट किती येईल टोटल म्हणजे सगळी भांडी तयार केलं त्याला प्रोडक्शन कॉस्ट किती येईल तर एकाचा आहे 140 असे 10चं किती येईल 10 into 140 म्हणजेच 1400. सेम क्वेश्चन इथे सांगितलं विचारला तुम्हाला. प्रोडक्शन कॉस्ट फाइंड करायची आणि नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे हे पण तुम्हाला फाइंड करायचे. पण मग आता इथं तुम्हाला समजलं की टोटल प्रोडक्शन कॉस्ट काढायची म्हटले की तुम्हाला दोघांचं काय लागतंय मल्टिप्लिकेशन करावं लागतंय. याचा अर्थ ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा वापर करायचा आहे. मग आता बघा मग आता व्हेरिएबल घ्यावा लागेल. मग तो आपण काय घेतो एक्स. मग तो एक्स नेमका घ्यायचा कोणाला तर लक्ष द्या प्रोडक्शन कॉस्ट ही डिपेंड कशावर आहे नंबर ऑफ पॉट्स वरती. ह्याचा अर्थ मग काय करायचं नंबर ऑफ पॉट्स वर आपण सपोज करू एक्स. बरोबर. बघा लेट number of pots he makes
इन 1 डे किंवा मेक्स पर डे असं म्हणू आपण. पर डे इज एक्स. देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट किती येईल? तर आता सांगितलं 40 ने जास्त आहे कुणापेक्षा? 10 टाइम्स नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. दिवसाला किती बनवतोय तो? एक्स. त्याच्या 10 टाइम्स म्हणजे 10 एक्स. समजले? आणि मग आपण ही झाली 1 पॉटची प्रोडक्शन कॉस्ट. टोटल प्रोडक्शन कॉस्ट कशी काढतो आपण? तर ह्या दोघांचं काय करतो आपण? मल्टिप्लिकेशन. देअरफॉर टोटल प्रोडक्शन कॉस्ट इज इक्वल टू रुपीज एक्स इंटू 10x प्लस 40. समजले? मग आता लक्ष द्या, इथं काय भेटली आपल्याला? टोटल प्रोडक्शन कॉस्ट. आणि क्वेश्चन मध्ये पण आपल्याला दिली इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600. म्हणजे ही पण तुम्हाला टोटल प्रोडक्शन कॉस्ट दिली आणि ही पण काय भेटली तुम्हाला? टोटल प्रोडक्शन कॉस्ट. एक्झाम्पल तर आपले एकच आहे. समजते? आणि एकच बिझनेस आहे. याचा अर्थ ही अमाऊंट आणि ही अमाऊंट कशी असणार आहे? सेम. तेच होते. हीच कंडिशन आहे आपली अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. कंडिशन काय आपली? तर x इंटू 10x प्लस 40 इज इक्वल टू 600. ही आपण काढली एक्सच्या फॉर्म मध्ये आणि त्यांनी दिली. पण हे दोघं कसे असणार आहे? इक्वल. समजते? मी मल्टिप्लाय केलं 10x स्क्वेअर प्लस 40x आणि प्लस 600 केल्या काय होते? मायनस इज इक्वल टू 0. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला भेटलं. हे कमी करता येईल ना आपल्याला? रिड्यूस करता येईल ना? तर कशाने डिवाइड होते? तर 10 ने. मग डिवाइड 10 ऑन बोथ साइड्स. मग काय भेटते तुम्हाला? एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. मग ह्याचे फॅक्टर कसे पाडतो हे सर्वांना माहिती आहे. मग कसे फॅक्टर पाडतो आपण? तर वरती काय येतंय? मायनस 60. खाली काय येतंय? प्लस 4. समजले? मग चला 60 कोणत्या कोणत्या टेबल मध्ये आहे? 1 च्या आहे, 2 ने पण डिवाइड होते, 3 ने पण डिवाइड होते. समजते? 4 ने पण होते. चेक करू शकता. 4 ने डिवाइड केला काय भेटेल तुम्हाला? 15. 5 ने केला काय भेटेल तुम्हाला? 12. 6 ने पण होते. परत 7 च्या टेबल मध्ये नाही, 8 च्या नाही, 9 च्या नाही, डायरेक्ट 10 च्या टेबल मध्ये. म्हणजे एवढेच फॅक्टर पडतात. म्हणजे तुम्हाला पेअर जर भेटल्या तर साइन कोणता आहे? मायनस. याचा अर्थ अशी पेअर घ्यायची आपल्याला ज्यातला डिफरन्स काय पाहिजे? 4. मग कोणाचा डिफरन्स 4 आहे? तर 10 आणि 6. म्हणजे त्यांना 10 आणि समजले? लिहितो कसं आपण? एक्स स्क्वेअर मायनस साइन द्यायचं. मायनस आहे म्हटलं, एक प्लस एक मायनस. खालचं काय आहे? प्लस. म्हणजे मोठ्याला प्लस, बारक्याला मायनस. म्हणजे प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल 0. हा नंबर फक्त असा स्प्लिट करून लिहायचा. या दोघांची पेअर, या दोघांची पेअर. कॉमन काय निघते? एक्स. राहिलं एक्स प्लस 10. सेम इथं पण एक्स प्लस 10. म्हणजे कॉमन काय निघले? 6 आणि साइन कोणता आहे? मायनस इज इक्वल टू 0. म्हणजेच काय भेटलं आपल्याला? एक्स मायनस एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0. बरोबर? डो ब्रॅकेट डबल झाला तो, किंवा एक स्टेप वाढवू आपण. जो ब्रॅकेट डबल आहे तो आणि x मायनस 6 इज इक्वल टू 0. म्हणजेच x प्लस 10 इज इक्वल टू 0 और x मायनस 6 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय भेटलं तुम्हाला? x इज इक्वल टू प्लस 10 इकडे जाऊन मायनस 10 और x इज इक्वल टू मायनस 6 इकडे जाऊन प्लस 6. म्हणजे तुम्हाला x च्या काय झाल्या? 2 व्हॅल्यू भेटल्या. पण मला सांगा, नंबर ऑफ पॉट्स म्हणजे कोणताही नंबर आपण काही जरी काउंट करतो आपण निगेटिव्ह मध्ये काउंट करतो का? मोजतो का? तर नाही मोजत. याचा अर्थ नंबर ऑफ पॉट्स निगेटिव्ह नसणार आहेत. तेच लिहायचं. बट x इज नॉट इक्वल टू मायनस 10 सिन्स नंबर ऑफ पॉट्स कॅनॉट बी समजले? म्हणजेच इथे x ची व्हॅल्यू काय भेटली? देअरफॉर x इज इक्वल टू 6. समजलं? आणि x म्हणजेच काय? देअरफॉर नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर
डे इज 6 and production cost of one pot is equal to rupees. लक्ष द्या, x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 6. इथं पुट करा 6 into 10 म्हणजे झालं, किंवा 10 into 6 60 plus 40 100 म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट किती आली 100. समजले? अगदी सोपं आहे. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 पर्यंत आपण कंप्लीट केले. उर्वरित एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर काय आतापर्यंत जर काय अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमच्या अडचणी पूर्णपणे सोडवल्या जातील. समजतंय? आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.